वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबद्दल एक मोठी बातमी आता आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे 4 जून रोजी लोकसभेचे निकाल लागल्यावर राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही मंत्र्यांची खाती बदलली जातील तर काही नवीन चेहरे मंत्रिमंडळात दिसतील, तसंच काही पालकमंत्र्यांची देखील अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे। सोबत रिक्त असलेले महामंडळावरती नियुक्त्या केल्या जातील अशी माहिती मिळते आहे। याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान कोणत्या महामंडळावरील नियुक्त्या रद्द आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रिक्त महामंडळ त्यावर आपण नजर टाकतोय। यामध्ये सिडको, महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, म्हाडा, अपंग कल्याण चर्मोद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिकरण विकास महामंडळ, महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।